हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? मस्त बरे असायलाच हवं. मी पण बरी आहे. हे बघा, ही भेंडी आहे, चॉकलेट भेंडी. तुम्ही कधी चॉकलेट भेंडी बघितलाय का? मस्तपैकी अशी चॉकलेटी म्हणा किंवा जांभळी म्हणा भेंडी आहे. अशा भेंडीची भाजी जरी नाही केलं तर करून बघा. मार्केटमध्ये भेटली तर अशी भाजी खायला खूप चव लागते, मस्त लागते, खमंग टेस्टच. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. मस्त असं आज भरली भेंडी करणार आहे आपण. हे असं मागचं मोरचं दोन्ही टोक काढून ना, हे बघा असं मधून असं चिरून घ्यायचं ह्या पद्धतीनं. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे सगळी भेंडी मी अशीच ह्या पद्धतीने चिरून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही. बी पण नाही, काही नाही, कवळी तेल आहे. मस्तपैकी भेंडी, मस्त असं अर्धा किलो भेंडी घेतले मी. हे बघा, बघू शकता. दिसायला मोठी दिसते परंतु कवळी भेंडी आहे. एकच नंबर भेंडी. भाजी चवीला लई भारी लागते, टेस्ट. तुम्ही अशी भाजी करून बघा, खाऊन पण मला कमेंट करून सांगा कशी लागते ते. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. स्वच्छ असं धुवून कोरडं करून ह्या पद्धतीने असं मी सगळी भेंडी चिरून घेतले. हे बघा, बघू शकता तुम्ही. मस्त असं हे बघा सगळं काप करून घेतलंय. एकातून दोन असे सगळे काप केले. चला तर मग आता ह्याच्यासाठी लागणार साहित्य काय काय आहे ते बघून घेऊया. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. हे तीळ भाजून घेतले. हे खोबरं भाजून घेतले. हे आलं लसूण आहे. हे कोथिंबीर, हे हिंग, हे धनाजिरा पावडर, हे गरम मसाला, हे हळद, हे लाल तिखट, हे जिरं, हे चवीनुसार मीठ. हे आपण आता सगळं एकत्र मिक्सरला बारीक करून घेऊया. हे सगळे जिन्नस ना आपण पाणी न घालताच वाटून घ्यायचं. पाणीचा वापर अजिबात करायचा नाही. आपण सुक्की भरली भेंडी करते फ्राय, त्याच्यामुळं ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. असंच वाटून घ्यायचं. हे बघा, मस्त असं बारीक एकच नंबर वाटून झाले, दरदरीत, बिना पाणी घालता. पाणी नाही, काही नाही. ह्याला आपण काढून घेऊया साईडला. हे आता सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये सगळे आपण मसाले टाकून घेऊया. हे बघा, हे लाल तिखट टाकते. तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ह्याच्यात वाटून घेऊ शकता टाकून. हे हळद, हे धन्या जिऱ्याचं पावडर, हे गरम मसाला, हे हिंग चिमूटभर, हे चवीनुसार मीठ. हे आता सगळं आपण एकत्र करूया. थोडंसं सुकं वाटत असेल तर तुम्ही एक चमचा तेल टाकून घेता किंवा थोडंसं पाणी पण टाकून घेतलं तर चालतं. ह्याच्यामध्ये मस्त बसतंय, भेंडीमध्ये मसाला मुरतंय. हे बघा, आता आपण मसाला भरून घेऊया. ह्याच्यामध्ये चांगला भरायचं मसाला. हे बघा, अशा पद्धतीने असं भरून घ्यायचं सगळं. हे बघा, मस्त असं भरायचं. चांगलं दाबून दाबून भरलं ना आपली भेंडी. कसं आहे, हे माणसाला शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे. हे कंबर गुडघेदुखी हे असलं काय होत नाही ह्याच्यासाठी. हे चिकटपणा मस्त असतं भेंडी खायला. सगळी भेंडी मी असं ह्या पद्धतीनं भरून घेते. बघा, सगळी मस्त अशी आपली भेंडी भरून झाली आहे. गॅसवरती पॅन गरम झाला, तेल टाकून घेऊया आपण. मस्त तेल टाकून घ्यायचं. हे बघा, आपली भेंडी फ्राय झाली पाहिजे इतपत तेल टाकायचं. तुम्हाला वाटत असेल जास्तीचं तेल जास्तीचं नाही आहे. भेंडी तेलामध्ये आपल्याला फ्राय करायची आहे. आपलं तेल गरम झालं आहे. आता जिरे टाकून घेऊया. हे बघा, बघू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे कढीपालासुद्धा टाकून घेऊ शकता. मला आवडत नाही म्हणून मी नाही टाकत अशा फ्रायची भेंडीमध्ये. फक्त जिरे टाकून घेतले मी.
चला आता आपण आपले जिरे तडतडले. आता एक एक करून अशी आपण भेंडी ठेवून घेऊया. सगळं ह्याच पद्धतीनं असं ठेवून घेते मी. हे बघा सगळी मस्त अशी भेंडी आपली ठेवून झाली आहे. ह्याला आता झाकण लावून घेऊया 5 मिनटं. असं वाफीवरच त्याला शिजू द्यायचं. 5 मिनटं झाकण ठेवून 5 मिनटानंतर आपण पलटून या त्याला. आणि गॅस कसं मिडियम गॅस ठेवायचं, मंद आचेवरच त्याला करायचं. गॅस फास्ट हाय गॅस नाही करायचं. हे बघा 5 मिनिट झाले. तर आता आपण झाकण काढून बघूया. लोक बघू शकता तुम्ही कशा आपला भेंडीचा कलर चेंज झाला. एक एक करून असं पलटून घेऊया ह्याला. एका साईडनं पलटूया ह्याला. असं ह्या पद्धतीनं पलटायची एक एक. जास्ती हलवाहलवी केलं ना ती फुटू शकते. भेंडी शिजलेली आहे त्याच्यामुळं एक एक पलटी करायचं हलक्या हातानं. सगळे हलक्या हातानं असं पलटून घ्यायचं. जास्ती हलवाहलवी करायचं नाही त्याला. बघा असं पलटून घ्यायचं. जास्ती हलवाहली केलं ना ते फुटू शकते. आपलं मटेरियल सगळं परत तेलामध्ये पळतंय. त्याच्यामुळं असंच करायचं ह्या पद्धतीनं हलक्या हलक्या. जी पलटली नाही ते बघू बघून पलटायचं. असं झाली सगळी आपली पलटून झाली आहे. आता आणि 5 मिनिटाला झाकण लावून ठेवूया. हो का 5 मिनटं झालंय. आपण गॅस बंद करूया. हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भेंडी फ्राय झाली आहे. हे बघा मस्त असं कुरकुरीत फ्राय भेंडी आपली. आरोग्यासाठी चांगली असते, शरीराला फायदेमंद असते भेंडी. कंबर, गुडघेदुखी, टाचादुखी, पायदुखी, पेंढऱ्यादुखी सगळं जे काय आहे ना मणक्यासाठी ही भेंडी आपली चांगली असते शरीराला. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा भेंडी मस्त एकच नंबर झाल्या खायला. चवीला चांगली भारी. कसं आहे माझी ही जर रेसिपी जर भेंडीची आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.